हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही आता आहे ना गावाकडं आलेलो आहे यात्रेसाठी. तर कालचा व्हिडिओ नैवेद्य वगैरे ते दाखवले होते आम्ही काल. आणि आज यात्रा आहे गावामध्ये. तर मग आता ही सकाळची आमची सर्व काही तयारी चालली आहे. तर येथे सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता, गावाकडचं खूप छान वातावरण आहे. तर आता येथे ना आमचे बाकीचे सर्व काही कामं आवरलेले होते. आता येथे माझे पण कपडे धुवायचे झाले आणि आता येथे बाहेरच कपडे पण सुकत टाकलेले होते. छान असे सुकून जातात. ऊन पण छान पडलेलं होतं. तर आता इथे ना घराशेजारीच खूप छान असं फुलांचे झाडं, वेगवेगळे झाडं असं लावलेले आहे. खूप छान दिसतात घराशेजारीच. आणि तुळशीचे पण भरपूर असे झाडं आहे. तर म्हणजे तुळशीचे झाडं असले म्हणजे आपल्याला आहे ना ऑक्सिजन पण जास्त भेटत असतो. त्यामुळे ना तुळशीची झाडं पण आमच्या घराशेजारी भरपूर तुळशीचे झाडं आहे. आणि घराशेजारीच बाग पण आहे. तर येथे बघू शकता द्राक्षाचा बाग आहे. तर खूप छान असं वाटतं. येथे वातावरण खूप छान आहे. पण मग आमचं आहे ना ह्या वर्षी बाग पण कमीच आलेला आहे. पावसामुळे ना द्राक्षे पण घड ते कमीच आलेले आहे. तर पावसामुळे ना भरपूर अशी कूच झालेली आहे. तर आता जेवढे आहे तेवढा आता आलेला आहे बाग पण. नाहीतर दरवर्षी ना आमचा द्राक्षाचा बाग खूप छान येत असतो. यावेळेस पावसामुळे ना काहीच चांगला आलेला नाही आहे. आता आमचं जेवण वगैरे सर्व काही बाहेरचे कामं झालेले होते. आता इथे आमच्या सर्वांचं जेवण झालेलं आहे. तर मग आता इथे ना मी भांडे घासत होते आणि रुपालीताई इथे ना किचनचं गॅस ओटा ते सर्व काही पुसून घेत होत्या. तर मग मला आहे ना आता इथे सर्व काही भांडे घासून घ्यायचे आणि मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण गावामध्ये जायचं आहे ना, तर बाकीची पण आम्हाला तयारी करायची आहे. तर इथे भरपूर असे भांडे होते. आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं. येथे आम्ही दोघींनी मिळून सर्व काही कामं पटपट आवरून घेतले. म्हणजे गावामध्ये पण आम्हाला यात्रेला जायचं आहे ना, त्यामुळे मग आम्ही कामं सर्व पटपट आवरून घेतले. तर आमचं सर्व काही कामं वगैरे आवरले आणि आता येथे ना आम्ही पण रेडी झालेलो आहोत. तर येथे मी पण साडी चेंज केली आणि आता गावामध्ये यात्रेला जायचं आहे. तर मग चला रुपालीताईंच्या रूममध्ये जाऊ. तर मग आता येथे ना रुपालीताईंचं पण आवरत होतं. तर त्यांचं पण चाललेलं होतं आवरायचं. माझं झालेलं होतं आवरायचं. मुलं पण गेलेले होते गावामध्ये. तर भाऊजी घेऊन गेलेले होते. त्यांचे मोठे पप्पा आहे ना स्वराला, श्रीला आणि परीला तिघांना घेऊन गेले होते गावामध्ये. म्हणजे दर्शने घेऊन ते तिघं पण घरी थांबणार होते. नाहीतर यात्रेमध्ये त्यांना जर घेऊन गेलं असतं ना तर भरपूर असा त्यांना यात्रेमध्येच कहर केला असता. तर त्याच्यामुळे ना त्यांना तिघांना पण आता इथे ना दर्शने घेऊन घरी थांबणार होते. तर घरी अण्णा भाऊजी ते थांबलेले होते. आणि शंभूला पण दर्शनाला घेऊन जायचं होतं. शंभू काही गेलेला नव्हता. तर आता इथे आमचं सर्वांचं आवरलेलं आहे. ताईंचं पण आवरलं आहे. ताई पण निघालेलं आहे, सासूबाई. गावापासून आहे ना आमचा मळा थोडा लांबच येत असतो ना, त्यामुळे मग आम्हाला सर्वांना आता गाडीवरतीच जायचं होतं. मग आता येथे मिस्टर आता बाईकवरती घेऊन चाललेले होते मला. आणि मग त्यानंतर आहे ना अंजू दीदी, रुपालीताई, ताई ह्या नंतर बाईकवरती येणार होत्या. आणि सासूबाईंना अण्णा आणून सोडणार होते. तर मग भाऊजी पण रुपालीताईला घ्यायला जाणार होते. तर आता येथे आम्ही गावामध्ये पण आलेलो आहोत. तर तुम्ही येथे बघू शकता यात्रा पण भरपूर अशी यात्रा भरलेली आहे. तर लहान मुलांचे पण मिकी माऊस आणि ते भरपूर आलेले आहे. येथे बघू शकता यात्रा छान अशी भरलेली आहे. येथे आम्ही आता डायरेक्ट मंदिरामध्येच दर्शनासाठी गेलेलो होतो. म्हणजे शंभूला पण दर्शन घ्यायचं होतं ना, त्यामुळे मग आता दर्शन घेऊन मिस्टर शंभूला घेऊन जाणार होते. तर आता इथे भरपूर अशी गर्दी होती. भरपूर असे भाविक आलेले होते दर्शनासाठी. येथे अर्चित राय, परचित राय यांचीच यात्रा आहे. दोघं पण भाऊ आहे ना, मग अर्चित राय, परचित राय यांची यात्रा भरलेली असते. दत्त जयंतीला यात्रा भरत असते. तर भरपूर अशी गर्दी पण होती. तर दर्शनासाठी म्हणजे आधी पण संध्याकाळी पण भरपूर अशी गर्दी होती. तर आता आज सकाळीच पण आता भरपूर अशी गर्दी आहे. तर मग आता येथे ना मिस्टरांनी नारळ पण घेतलेलं होतं, नारळ फोडायला.
तर मग आता येथे आम्ही दर्शनासाठी लाईन लावून उभं होतो. भरपूर अशी गर्दी होती पुढे पण. आणि ह्या अर्चित राय, परिचित राय देवांचं पण आहे ना नवस केलेल्या असतात काहींनी ना. तर मग काहींना मूल-बाळ काही असं होत नाही, तर मग त्यांनी नवस केलेले असतात. तर मग आता ते ही दत्त जयंतीच्या दिवशीच नवस फेडत असतात. म्हणजे अर्चित राय, परिचित राय देवांची यात्रा असते ना, त्या दिवशी मग ते नवस फेडत असतात. वाजत गाजत घेऊन येत असतात आणि नवस फेडत असतात. कोणी लोटांगण घालत असतं, कोणी दंडवट घालत असतं, असे भरपूर असे नवस फेडत असतात. तर मग आता इथे ना शंभूचे पण नैवेद्य दाखवायचे होते. तर मग शंभूचे पण नैवेद्य दाखवून घेतलेले होते आगल्याच दिवशी मी. आता इथे ना त्याला दर्शनाला आणायचं होतं खरं मेन म्हणजे. येथेच जवळच शंकराचं पण मंदिर आहे ना, तर मग आम्ही येथे दर्शनाला आलेलो होतो शंकराच्या. आणि त्याच्या खालीच असं थोडंसं का ना शनी मंदिर पण आहे. तर मग शनी मंदिराच्या पण दर्शनाला आलेलो होतो. येथे मिस्टर आणि शंभू दोघं पण दर्शन घेत होते शनी मंदिरामध्ये. येथे ना सर्व देव एकाच ठिकाणी सर्व देव आहे, त्यामुळे ना दर्शन पण असं छान दर्शन झालेलं होतं आमचं. तर आता आम्ही दर्शन घेऊन आता वरती निघालेलो होतो. तर येथे बघू शकता खूप मोठं वडाचं झाड आहे. तर पूर्ण जुनं वडाचं झाड आहे. तर येथे ना वटपौर्णिमेच्या दिवशी भरपूर अशा बायका येत असतात. आता येथे ना नवस फेडायचा आहे. तर लोटांगण घालून आता नवस फेडायचा आहे. तर येथे बघू शकता तुम्ही. आता येथे नाही एक मुलगी उभी होती बलून घेऊन. तर तिला विचारलं कितीला आहे? तर ती मला म्हणती ₹20 आहे. तर मग मी म्हटले ₹20 कसं? तर ती मला म्हणती कांडी ₹10 आणि फुगा ₹10 असं ₹20. तर मला म्हणती तोंडानं फुगवायला लागत असतो, त्यामुळे मग तो ₹10 झाला असं. मग मी तिला बोलले ₹20 तर म्हणे हो ₹20. तर आपणही पण असं त्यांची मेहनत असते, पण मग असं एवढं आपणही हे करायचं नाही. तर ₹10 फुगा तर मला म्हणते की ₹20 असं झालं होतं. तर आता येथे ना रुपाली ताई पण आलेल्या होत्या. तर आमचं सर्वांचं दर्शन झालं. थोडं 5-10 मिनिटं आहे ना आम्ही इथे सर्वजण बसलेलो होतो. ताई पण होत्या आमच्या. तर मग आम्ही सर्वजण इथे बसलेलो होतो. मग त्यानंतर आहे ना रुपाली ताईंच्या मैत्रिणी त्या पण येणार होत्या ना, त्यामुळे मग थोड्या इथे बसलेलो होतो. आणि मग त्यानंतर आम्ही आता यात्रेमध्ये पण निघालेलो होतो. यात्रेमध्ये पण खूप छान छान अशा वस्तू आलेल्या होत्या. तर आम्ही म्हणजे बघितल्याच काही घेतल्या नाही. घ्यायचं किती का असं होतं, घरामध्ये घेऊनच नुसतं ठेवले जातं असं. त्यामुळे ना मग मी काही जास्त वस्तू पण घेतल्या नाही. जिथं जिथं छान वाटेल तिथे तिथंच मग घेतल्या. येथे ना चप्पल खूप छान वाटली मला. तर ती चप्पल मी बघितल्यानंतर शंभूच्या पायात येते की नाही आणि शंभू घालतो की नाही मेन तो पॉईंट होता. त्यामुळे ना मग मी काही घेतली नाही. तर स्वराच्या मापाच्या पण होत्या छान छान. पण मग मी काही घेतल्या नाही. तर ते असं असतं की घरी घेऊन जातो नाही तर ते लगेच तुटून जातं असं. त्यामुळे ना मग मी काही घेतल्या नाही यात्रेमधून. यात्रेमधल्या काही काही वस्तू आहे ना तिथंच दिसायला खूप छान दिसतात, पण घरी घेऊन गेल्यानंतर आहे ना लगेच तुटून जातात, नाही तर मोडून जातात, काहीतरी होऊन जातं. त्यामुळे आहे ना मग आम्ही जिथे छान वाटेल ना तिथेच मग वस्तू असं घेत होतो. तर इथे ना भरपूर असे भांडे पण लावलेले होते. तर यात्रेमध्ये ना भरपूर असे भांडे आलेले होते. मग इथे ना रुपालीताईंनी एक डब्बा घेतलेला होता, छान असा डब्बा होता. तर येथे ना दीदीला हेडफोन घ्यायचे होते, कानाला लावायचे. तर मग दीदी मला बोलली की काकी तुम्ही लावून बघा. तर मी येथे ना लावून बघितलेले होते. आणि स्वराला पण घ्यायचे होते ना, तर मग मी काय आता येथे घेतले नाही स्वराला. तर म्हटलं आता स्वराचे आहे तर शंभूलाच घ्यायचे होते खरं मेन. आता येथे बघू शकता यात्रेमध्ये ना इतकी गर्दी होती का चालायलाच रस्ता नव्हता, इतकी गर्दी होती. तर मग आम्ही म्हणजे जिथे-जिथे छान वाटेल तिथे थांबून घेत होतो आम्ही पण. आता येथे ना दीदीला आहे ना केसांना लावण्यासाठी क्लिपा घ्यायच्या होत्या. तर मग दीदी येथे क्लिप बघत होती. आणि येथे तुम्ही बघू शकता खूप छान असं आलेलं होतं यात्रेमध्ये. पण मग घेऊन ठेवायचं किती? स्वराला पण भरपूर असं घेतलेलं आहे, पण ती ना लावतच नाही जास्त करून. त्यामुळे मग मी पण काही घेत नाही. आणि मग त्यानंतर यात्रेमध्ये फिरल्यानंतर आम्ही पण दमलो थोडं. तर आता येथे ना आम्ही ओली भेळ खाण्यासाठी आलेलो होतो. तर आम्ही 3 प्लेट घेतलेल्या होत्या. आणि शंभूसाठी पण एक आहे ना पाणीपुरी घ्यायची होती. तर आता इथे आम्ही तिघीनं ओली भेळ घेतलेली होती. म्हणजे यात्रेत खाण्याची मजाच वेगळी असते. तर
मग यात्रेमध्ये आम्ही तिघींनी फुल एन्जॉय केला. ताई पण होत्या, पण मग ताईला त्या नाही बोलले, की मला नाही घ्यायची. तर आता इथे दीदी, रुपाली ताई, आम्ही मग आता भेळ घेतलेली होती आणि शंभूला इथे ना मी पाणीपुरी खाऊ घालत होते. तर शंभू काय म्हणजे असं पटपट खात नव्हता पाणीपुरी, त्यामुळे मग मी त्याला बसूनच असं खाऊ घालत होते. मग त्यानंतर आमचं सर्वांचं ओली भेळ खायची झाल्यानंतर आहे ना, घरी पार्सल घ्यायचं होतं रुपाली ताईंना. तर मग त्यांनी ना सोयाबीन चिल्ली पण पार्सल म्हणून घेतलेली होती आणि दाबेली पण घेतलेली होती. घरी ना तिघंजण घरी गेलेले होते, लहान लहान मेंबर, त्यामुळे मग त्या त्या तिघांना पण घ्यायचं होतं पार्सल. तर येथे ना सोयाबीन चिल्ली घेतलेली होती पार्सल म्हणून आणि दाबेली पण घेतलेली होती. तर रुपाली ताईन त्या पण गेलेल्या होत्या पुढं. तर आम्हाला पण आहे ना कैलास भाऊजींच्या मळ्यामध्ये जायचं होतं. तर मग आम्ही आता इथे ना कैलास भाऊजींच्या मळ्यामध्ये आलेलो होतो आणि मग आल्या आल्या लगेच छायाताईंनी ना आम्हाला चहा ठेवलेला होता. तर येथे बघू शकता शंभू आहे ना कैलास भाऊजींच्या मांडीवर लगेच जाऊन बसलेला होता. त्याला पण ओळख नाही लागत, तो पण छान असा तेथे खेळत असतो. आणि मग आता येथे ना आम्हाला पण निघायचं होतं ना, मग छायाताई बोलले की मग टोमॅटो पण घेऊन जा. तर मग आता इथे ना त्या खुडून देत होत्या मला. छायाताईंच्या त्यांच्या घरी जर गेले ना, कधीच मी रिकामे हाती येत नसते. तर त्या काही ना काही देतच असत्या. टोमॅटो, भाजीपाला असं काही असो, घरामध्ये काही भाजीपाला जरी असला ना, तरी त्या थोडा का होईना देत असतात. आणि मग त्यानंतर आहे ना, त्याने असं भरपूर अशा टोमॅटो खुडून दिलेल्या होत्या. मी त्यांना बोलले, की "बास झालं, आम्हाला पण बॅग आणि ते जड होतात." त्यामुळे ना, मग मी त्यांना थोड्याच द्यायला लावल्या होत्या. आता इथे बघू शकता टोमॅटो दिलंय, लसूण पण दिलेलं आहे. तर ते बोलले, की "तुला लसूण आहे की नाही?" मला लसूण म्हणजे राहिलेलाच नव्हता. मग त्यांना बोलले, की "द्या मला लसूण मग आता." मग आता इथे ना लसूण पण दिलेला होता. येथे आल्यानंतर मिस्टरांचा नाश्ता पण झालेला होता आणि मग आता आराध्यानं आहे ना सर्वांसाठी परत चहा ठेवलेला होता. म्हणजे आधी सुरुवातीला घेतलेला होता, पण मग आता निघायच्या टायमाला परत चहा पण ठेवलेला होता. आणि कैलास भाऊजींनी ना दूध पण काढून आणलेलं होतं. मग आता दूध पण 1 लिटरचं दूध भरून घेतलेलं होतं आम्ही. मग तिथून निघाल्यानंतर परत आम्ही आहे ना आमच्या घरी आलो. मग तिथे आमच्या बॅगा वगैरे ठेवलेल्या होत्या. मग बॅगा घेतल्या आणि स्वरा पण घरी गेलेली होती ना, मग स्वराला पण आम्ही घेतलो आणि आता निघायचं होतं आम्हाला पण. येथेच आम्हाला आहे ना भरपूर असा उशीर पण झालेला होता. अंधार पण पडत आलेलं होतं आणि मग त्यानंतर आहे ना घरी आले. आम्ही फ्रेश झालो आणि मग आता जे आधी घसलेले भांडी होते ना, ते रॅकला लावून द्यायचे होते मला. आणि मग त्यानंतर मला परत स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. तर आता यात्रेमधून आहे ना कैलास भाऊजींनी भरपूर असा खाऊ पण घेऊन दिलेला होता आम्हाला. तर आता येथे ना गुडीशेव, जिलेबी, भत्ता आणि लाडू पण होते दिलेले. तर मग भरपूर असा खाऊ दिलेला होता. मग आम्ही आता ते सोडून दिलं आणि शेजारच्या मावशी होत्या ना, त्यांना पण द्यायचा होता. त्या आल्या का त्या विचारत असतात, यात्रेतून काय आणलं तुम्ही?" मग आता आम्ही ना मग त्यांना जिलेबी आणि ते पण दिलेलं होतं. या तुम्ही पण यात्रेची जिलेबी आणि ते खाण्यासाठी. चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.